मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. रात्रभर पाऊस पडत होता. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट यांनी कांठळ्या बसत होत्या. सगळ्या घरांची दारं खिडक्या बंद झाल्या होत्या. रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नव्हतं, कारण या वादळात कोण बाहेर पडेल. हा कसला पाऊस? तुफान वादळच म्हटलं पाहिजे याला. खिडकी बाहेर पाहत शिला सुरेशला म्हणजेच नवऱ्याला म्हणाली, खरं आहे, आपल्याला अशा वादळाची सवयच नाही ग. आंध्र ओरिसा यांसारख्या राज्यांना अशा वादळाचा तडाखा नेहमीच बसतो. खरं म्हणजे यापेक्षाही भयंकर असतात तिथली वादळ. पण आता हे थांबू दे बाई, असं म्हणतच शिला उठली. मध्यरात्री एका प्रचंड आवाजानं तिला जाग आली. पण दार उघडून काय झालं असावं ते पाहण्याचा धीर तिला झाला नाही. कारण ती एकटीच जागी झाली होती आणि नवरा मुलं सगळी झोपेतच होती. सकाळी उठल्याबरोबर ती आधी गॅलरीत आली आणि बाहेरचं दृश्य पाहून तर तिला धक्काच बसला. त्यांच्या इमारतीच्या कंपाऊंडच्या आतील तिच्या आवडीची आंबा, इंडियन, लॅबरनम आणि पारिजातक अशी 3 झाडं उन्मळून पडली होती. ते पाहून शिलाचं मन भरूनच आलं. सुन्न होऊन बराच वेळ ती त्यांच्याकडे पाहतच राहिली. लहानपणापासूनच शिलाला झाडांची खूप आवड होती. तळेगावला असलेलं तिचं माहेरघर फार मोठं नव्हतं, पण घराभोवतालची बाग मात्र छान मोठी होती. पुढच्या अंगणात गुलाब, चाफा, मोगरा, चमेली अशी छान फुलं असायची. परसदारी तिच्या वडिलांनी आंबा, जांभूळ, नारळ, आवळा अशी झाडं लावून घेतली होती. हातात पाईप घेऊन झाडांना पाणी घालण्याचं काम शिलाला खूपच प्रिय होतं. लावलेलं रोप हळूहळू कसं वाढतं, झाडांवर वेलींवर कळ्या फुलं कशी येतात, या गोष्टींचीही ती उत्सुकतेनं पाहणी करत असे. झाडं जसजशी मोठी होऊ लागली तसतसे अनेक पक्षी त्यावर येऊन बसू लागले आणि शिलाला त्यांचीही ओढ लागली. बुलबुल, मैना, पोपट साऱ्यांचं निरीक्षण करण्यात तिला मज्जा वाटू लागली. लहानपण असं झाडांच्या आणि पक्ष्यांच्या सहवासात गेलेल्या शिलाला लग्नानंतर मुंबईत यावं लागलं. मुंबईत तुला झाडं आणि पक्षी कसे ग दिसणार, असं मैत्रिणीनं म्हटलं. तेव्हा शिलालाही खूप वाईट वाटलं. पण सुदैवानं तिचं सासर ज्या सोसायटीत होतं तिथे बरीच मोकळी जागा होती आणि त्या जागेत छान झाडं लावलेली होती. ते पाहूनच शिला एकदम खुश झाली. गॅलरीत उभं राहिलं आणि या झाडांचं दर्शन झालं की तिचं मन एका अनोख्या उत्साहानं भरून जाई. विशेष म्हणजे या झाडांवर पोपट, कोकिळा, सनबर्ड्स, टेलर बर्ड्स असे लहान मोठे पक्षी येऊन बसत. या नव्या पक्ष्यांशीही शिलाला दोस्ती झाली होती. एका भांड्यात दाणे घालून ती गॅलरीत ठेवत असे. कोणताही पक्षी येऊन ते खाऊ लागला की लहान बाळाचं कौतुक पाहावं तशी ती लांबूनच न्याहाळत असे. त्यामुळेच आज त्या झाडांची झालेली दुर्दशा पाहून ती हेलावलीच होती. सुरेशला चहा दिला आणि स्वतःही एक कप घेऊन ती बसली. पण आज तिला तो चहा देखील प्यावासा वाटत नव्हता. जरा बाहेर पाहिलंस का, किती झाडं पडली आहेत रे, तिने सुरेशला म्हटलं. हो ना, इतक्या छान झाडांची कशी अवस्था झाली आहे. इतकं म्हणून त्यानं पुन्हा हातातल्या पेपरात डोकं घातलं. आज लोकल्स चालू असतील की नाही ते पाहतो, नाहीतर ऑफिसला दांडी मारावी लागेल बहुतेक. आणि हो, चहा छान झालाय हा, असं प्रशस्ती पत्रक देऊन तो पुन्हा पेपर वाचायला लागला. झाडं पडली त्याचे ह्याला वाईट कसं वाटत नाही, असं मनात म्हणत चहा संपवून शिला उठली. तिची नजर एकसारखी त्या झाडांकडेच जात होती. स्वयंपाक करण्याचा उत्साहही तिला राहिला नव्हता. थोड्या वेळात सोसायटीच्या कमिटीचे सभासद खाली आले आणि त्या पडलेल्या झाडांजवळ उभे राहून चर्चा करू लागले. आवाज ऐकून शिला गॅलरीत आली. नेमकी तेव्हाच शेजारच्या ब्लॉक मधील सुनीताही गॅलरीत आली होती. तिला पाहताच शिला उद्गारली, पाहिलंस, किती झाडं पडली आहेत, वाईट वाटतं ग. अगं, अशा वादळी पावसात हे व्हायचंच, नाहीतरी किती वर्षांची जुनाट होतीत. आता नवी झाडं तरी लावता येतील.
सुनीताच्या या बोलण्याचं नवल वाटून शिला पुढे काही बोललीच नाही. सवयीप्रमाणे तिनं कामाला सुरुवात केली. पण मनात झाडांबद्दलच्या विचारांनीच गर्दी केली होती. इंडियन लॅबर मनच्या झाडांना शेंगा आल्या की पोपट हजर व्हायचे. तिरकी मान करून चोचीनं शेंगा सोलत ते पटापट दाणे खायचे. ते दृश्य शिलाला मजेदार वाटायचं. आंब्याच्या पानात लपून कोकिळेचं कूजन सुरू झालं की शिलाचं मन माहेरच्या बागेत फिरून यायचं. याशिवाय पारिजातकाच्या आणि लॅबरमनच्या झाडांवर तिला सनबर्ड्स दिसत असत आणि आकारानं इवलेसे पण खणखणीत आवाजाचे टेलर बर्ड्स शेपटी नाचवत आले की ती खुशच व्हायची. एकदा तर तुकतुकीत पिवळ्या रंगाचा गोल्डन ऑरिओन हा पक्षी गोड आवाज करत आलेला दिसला. तेव्हा तर तिच्या आनंदाला सीमाच राहिली नाही. असे वेगळे पक्षी दिसले की पक्ष्यांची माहिती देणारं आपल्याकडचं पुस्तक काढून त्यांची नावं शोधण्यातही तिला आनंद मिळत असे. आज या सगळ्यांचा निवारा गेल्यामुळे त्यांचं दर्शनच होणार नाही याचंच दुःख तिला डाचत होतं. रोजच्या प्रमाणे 10 वाजता तिची मदतनीस जनाबाई कामाला आली. शिलानं दार उघडलं पण न हसता न बोलता ती आत गेली. हे पाहून जनाबाईला नवल वाटलं. कारण ती आली की शिला हसायची, काही बाई बोलायची, कधी कधी तिची चेष्टाही करायची. वहिनी आज बरं नाही की काय तुम्हाला? गपगप कशा? काहीशा काळजीयुक्त स्वरात तिनं विचारलं. मला कसली धाड भरली आहे, चांगली ठणठणीत आहे. स्वरात वैतागच होता शिलाच्या. आज साहेबांवरती रुसलात की काय? हसतच जनाबाईनं प्रश्न केला. चेष्टा नको हा जनाबाई, मी कुणावरच रुसलेली नाही. मग काय झालंय तरी काय तुम्हाला? माझी चूक झाली का काही? जनाबाईला काय बोलावं तेच कळत नव्हतं. अगं तुझी चूकबीक काही नाही, पण बाहेर बघ जरा. गॅलरी बाहेर पाहत शिलानं म्हटलं. रात्रीच्या वादळात छान झाडं कशी मोडून पडली आहेत, पाहिलंस का? हो वहिनी, किती झाडं पडली आहेत, कसं तरी झालं बघून. जनाबाईचे हे उद्गार ऐकून शिलाला वाटलं, चला निदान जनाबाईला तरी माझ्यासारखं वाईट वाटलं म्हणायचं. अगं झाडं अशी मरता कामा नयेत. आपण आपला पैसा दागिने सांभाळतो तसं त्यांनाही सांभाळायला हवं. पण वहिनी, वाऱ्या पावसानं कितीतरी झाडं पडतात, तशीच ही पडली तर काय करणार? पण मला वाईट वाटतंय ग. या झाडांवर किती पक्षी येऊन बसायचे, तूही पाहिले होतेस ना? शिला म्हणाली. हो, आणि तुम्ही त्यांच्याकडे सतत बघत राहत होता, त्यांचं कौतुक करत दाणे पाणी ठेवत होता. ते पण मी बघायची ना. जनाबाईनं दुजोरा दिला. पण आता बिचारे कुठे बसतील ग? त्यांना झाडांच्या शेंगा कशा मिळणार? खरंच त्यांचा आधारच गेला ग. असं बोलता बोलता शिलाच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. तेव्हा मात्र जनाबाईला नवलच वाटलं. ती झाडं, ते पक्षी यांच्याकरता इतकं कशाला वाईट वाटतंय वहिनीला? असं मनात येऊन तिनं सरळच विचारलं. त्या झाडांसाठी आणि पक्ष्यांसाठी तुम्ही वेड्यासारखं डोळ्यातनं पाणी कशाला काढताय? ही झाडं गेली तर माई दुसरी झाडं लावील की. आणि त्या पक्ष्यांचं काय? इकडची झाडं दिसली नाहीत की दुसरीकडची शोधून काढतील. तुम्ही कशाला त्रास करून घेताय? जनाबाई सारख्या बाईनंही आपल्याला वेड्यात काढलं याचं शिलाला आणखीनच वाईट वाटलं. बरं, तू भाजी चिरायला घे, जरा रागातच तिनं सांगितलं. तिच्या वागण्याचं नवल करतच जनाबाई कामाला लागली. असे 8-10 दिवस गेले. पाऊस सतत कोसळतच होता. या वर्षी त्याचं रूप आगळं वेगळंच होतं. पुन्हा एक दिवस मुसळधार पाऊस पडला आणि रात्री परत ढगफुटी व्हावी असं होऊन मोठं वादळ झालं. जीव मुठ्ठीत घेऊन लोकांनी ते सारं अनुभवलं. दुसऱ्या दिवशी कामाची वेळ होऊन गेली तरी जनाबाईचा पत्ता नव्हता. ज्या घरी ती लवकर येत असे त्यांच्याकडेही ती आली नव्हती. या वादळ पावसामुळे आली नसावी असा शिलानं विचार केला आणि थोड्या वेळानं तिच्या मुलीनं बातमी आणली. आई, जनाबाईचं घर पडलं म्हणे. मग ती कशी येणार कामाला? अरे देवा, बिचारीचं घर पडलं? या वर्षीच्या या पावसानं तर कहरच केलाय अगदी. आणखी काय काय होणार आहे कुणास ठाऊक. जनाबाईला भेटून तिची परिस्थिती पाहावी म्हणून शिला आणि दोघी जणी तिच्या घराकडेच गेल्या. तिचं घर म्हणजे जराशी नीटनीटकी पण झोपडीच होती. तिच्या शेजारी असलेल्या आणखी 2-4 झोपड्या अगदी एकमेकींना चिकटूनच होत्या. या झोपड्यांपासून एकदम जवळ असलेलं एक घर नेमकं या सर्व झोपड्यांवरती वादळात पडलं आणि त्यांनाही भुईसपाट करून टाकलं. शिलाला पाहून कपाळाला हात लावून बसलेली जनाबाई तर रडायलाच लागली. वहिनी बघा काय झालंय.
घर गेलं, सगळं सामान गेलं. आता जगायचं हो कसं? ती आक्रंदत होती. शिला आणि बाकीच्या तिघी सांत्वन करण्याचा प्रयत्न करत होत्या. सगळ्यांनी बरोबर आणलेले खाद्यपदार्थ, जेवण, दूध वगैरे तिला दिलं आणि तात्पुरती मदत म्हणून प्रत्येकीनं 1000 रुपये तिच्या हातावरती ठेवले. हे बघ, आम्ही खटपट करून तुला सरकारी मदत मिळवून देतो. तू काही काळजी करू नकोस, असं तिला समजावून सगळ्या जणी उठल्या. 4 पावलं पुढे गेलेल्या शिलाला जनाबाईनं एकाएकी थांबवलं आणि रडत रडतच विचारलं, वहिनी, त्या दिवशी झाडं पडली आणि पक्ष्यांचं घर गेलं म्हणून तुम्ही डोळ्यातनं पाणी काढलं. मी तुम्हाला वेड्यात काढलं, तुम्हाला हसले. म्हणूनच देवानं मला ही शिक्षा दिली का हो? आवाक होऊन शिला जनाबाईकडे बघतच राहिली.